नमस्कार. बघा की आज आपण एक इंडिया ग्रोचा प्रोडक्टचा रिझल्टचा एक व्हिडिओ तुमच्या समोर आणलेला आहे आणि तो पण आहे गहू. जे की गहू आज सगळ्यात मध्ये आता बघितलं तर भरपूर गहू सगळ्यांनी लावलेला आहे आणि गव्हामध्ये माझं जास्त उत्पन्न आलं पाहिजे आणि सेंद्रियमध्ये आलं पाहिजे. तर हे असं जबरदस्त आपण एक रिझल्ट सरांकडून आले तर सरांचं ओळख करून देऊया, म्हणजे की तुम्हाला कळेल की सरांनी हा गहू कसा लावला आहे, काय कशा पद्धतीचा रिझल्ट आहे. तुम्ही आता मी गव्हातच उभा राहिलेलो आहे आणि सर तुमची ओळख करून सांगा की म्हणजे तुम्ही सुरुवात कशी केली याच्यामध्ये. हा, नमस्कार. माझं नाव श्रीकांत योगीराज भागवत रानंद. मी अगोदर हायस्कूलला मुख्याध्यापक होतो. रिटायर झाला तर 2 वर्ष झालं. आणि शेती मला अगोदर शेतीचा नादच होता. शेती मला जमते. आमचे वडील पण पारंपरिक शेती करत होते, त्यामुळे मला शेती जमते. आणि मग रिटायर नंतर मी शेती करतोय. मी ते आमच्या क्षेत्रामध्ये अर्धा एकर क्षेत्रामध्ये आणि वरच्या वावरामध्ये अर्धा एकर आता तुम्ही म्हणजे तो पूर्ण गहू केलेला आहे. त्या गव्हासाठी मी पूर्णपणे इंडिया ॲग्रो MI लाईफचे प्रोडक्ट वापरलेले आहेत आणि त्यामुळे इतका रिझल्ट जबरदस्त आहे की मला एक नंबर ते गव्हामध्ये आलो नाही. शेतीमध्ये इतकं समाधान होते. लोंबी तर बघा, गहू केवढा मोठा झालेला, कमरेला लागतोय आणि लोंबी अगदी ईदभर अशी मोठी आहे. गहू चांगला भरलेला आहे. एक नंबर असा गहू आहे. आणि माझ्या शेजारीच आमच्या भावाचा गहू आहे. त्यामध्ये आणि यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. एक नंबरचा गहू आहे. यामध्ये अगदी एक नंबरचा रिझल्ट ह्या MI लाईफस्टाईल चे प्रोडक्ट आहे इंडिया ॲग्रोचे ते सर मला विचारायचं आहे की आता तुम्ही जो अर्धा एकर गहू लावलाय, हे अर्धा एकर आणि पलीकडं ज्या आहे तो अर्धा एकर आहे. आता ह्या अर्धा एकर मध्ये सुरुवातीला तुम्ही कुठलं बियाणं टाकले, कुठल्या हा, कंपनी? या दोन्ही गव्हा वावरामध्ये मी गोल्ड 23 हे बियाणं पेरलेलं आहे. आणि सुरुवातीला तर तुम्ही खत टाकताना जेव्हा तुम्ही इथं शेणखत टाकलं त्यावेळेला सुरुवातीला काय टाकलं आपलं प्रोडक्ट? हा प्रोडक्ट सुरुवातीला पेरणीच्या वेळेला मी भूअस्त्र म्हणून इंडिया ॲग्रोचं प्रोडक्ट आहे. आपली जी ते 2 किलोची बॅग आहे बरोबर ना, ती किती बॅगा हा. टाकल्या तुम्ही गव्हाला? मी 3 बॅगा टाकलेल्या आहेत 2-2 किलोच्या एकरामध्ये पूर्ण एकरामध्ये तिकडे टाकला आणि इथं पण हा टोटल 3 बॅगा एकराला टाकलेल्या आहेत. दुसरी गोष्ट परत तुम्ही कसं आता ही सुरुवात केली, हो. त्याच्यानंतर किती दिवसानंतर तुम्ही गव्हाला फवारण्या केलेल्या आहेत? नंतर मी गहू उगवून आल्यानंतर 30 दिवसानंतर फवारणी केलेली आहे. पहिली फवारणी मी सुरुवातीला या ठिकाणी ओलिफ ग्रोमॅजिक ॲडव्हान्स ते पण दिलेलं आहे आणि ओलिफ ग्रोमॅजिक ॲडव्हान्स आणि प्राऊड याची फवारणी केलेली आहे. हे ग्रोमॅजिक आहे आणि MI स्प्रे त्याबरोबर टाकलेला आहे. स्प्रे आता ओलिफ मारलं किती, तुम्ही किती मारलं? ओलिफची फवारणी किती केली? हा, ओलिफची फवारणी ही 5 ml ने केलेली आहे. 5 ml नाही ओलिफची मारले तुम्ही पंप 15 लिटर? हा, 15 लिटरचा. 15 लिटरला किती फवारणी ओलिफची केली? 30 मिली फवारणी केली. स्प्रेची किती केली? 5 ml. आणि ग्रोमॅजिक किती टाकलं? ग्रोमॅजिक हे 5 ग्रॅम. 5 हा बरोबर 5 ग्रॅम टाकला, कारण एका लिटरला 1 ग्रॅम आहे. हा, सॉरी 1 ग्रॅम बरोबर आहे. 15 लिटरच्या 15 ग्रॅम टाक. हा, आणि त्याच्याबरोबर काय म्हटलं, MI प्राऊड प्राऊड आपलं बुरशी काम करतं, तर ते पण 30 मिली वापर. हो, ते पण बरोबर. हे 4 प्रोडक्ट तुम्ही नंतर किती फवारण्या केल्या? 3 फवारण्या केल्या टोटल. बघा आता हा गहू किती महिन्याचा आहे आता तुम्ही लावल्यापासून? आता 3 महिने होत आहेत दादा, 8 दिवसात. बघा हे 3 महिने गव्हाचा तुम्ही खाली जर बघितलं सर, प्लॉट दाखवा पूर्ण. साईडला गहू आहे आणि यांच्या भावाचा पण बाजूला गहू आहे. त्याचा पण तुम्ही रिझल्ट बघू शकता आणि पूर्णपणे दाणे भरून आलेत गव्हामध्ये. एक नंबर याचा रिझल्ट आलेला आपल्या इंडिया ग्रो प्रोडक्टचं. त्याच्याबरोबर अजून काय वापरलं तुम्ही सुरुवातीला? सुरुवातीला खत म्हणजे कसं, ह्या एकरामध्ये पूर्ण 50 किलो रासायनिक, 50 किलो युरिया फक्त सुरुवातीला वापरलेला आहे. 50 किलो युरिया. त्याच्या व्यतिरिक्त काही सुद्धा वापरलं नाही. ते पण वापरायचं नव्हतं, पण वापरलं थोडासा, पहिल्यापासून सवय आहे म्हणून. तर थोडं रासायनिकची सवय सवय असल्यामुळे युरिया पण थोडा याच्यामध्ये वापरलाय. पण त्याच्याबरोबर आपले प्रोडक्ट वापरल्यानंतर आता बाकीच्या लोकांनी पण युरिया वापरलेला आहे. हो, तुम्ही त्यांचा रासायनिक त्यांनी फवारणी केलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये हाईट मध्ये जर गहू इथून बघितला सर, पुढे लांब दिसतंय. मी तुम्हाला दाखवतो की त्या गव्हामध्ये कसं काय. तुम्हाला काय वाटतं आता की हा गहू बघितल्यानंतर, तुम्ही दररोज येता इकडे? अहो, शेतामध्ये गहू बघितल्यानंतर हालूच वाटत नाही. एक नंबरचा गहू, अगदी पलीकडे बघितलं शेजारचा आपला गहू. आपण एक नंबर शेती करतोय असं पूर्ण ह्या क्षेत्रामध्ये, ह्या इनाम म्हणून आहे राणंदमध्ये.
या सर बरेच जणांचा गहू आहे, मी सगळ्यांचे गहू बघितले, ते मला सर्वजण विचारतात तुम्ही काय वापरले सर. तर मी म्हणलं हे आम्ही ह्या कंपनीमध्ये जे प्रोडक्ट आहेत इंडिया ऍग्रोचे ते वापरले आहेत, एक नंबर रिझल्ट आहे. येस येस. अजून दुसऱ्या काय पिकाला वापरलं हो, तुम्ही? हरभऱ्याला वापरला, हरभरा तर त्याचे घाटे बिटे फुल आणि हरभराचा ढाळा बिळा मोठा झालेला आहे. ज्वारीला वापरलेला आहे, ज्वारी पण चांगली एक नंबरची आहे. तुम्ही आता वर बघितलं भाजी लावले, भाजी लावलेली आहे खाण्यापुरती, बघितलं मेथीची भाजी वगैरे चांगली हो, तुम्ही result एक काढले. नंबर आहे. लसूण लावलाय, कांदा लावलाय, अच्छा, त्याला पण तुम्ही ते तुम्ही खायसाठी बनवलं स्वतः ना? खाण्यासाठी ठेवलेलं आहे. बघा, सगळ्यात महत्वाचं आहे की आज आपण जर बघतोय प्रोडक्टचे रिझल्ट एवढे सुंदर आहेत आपल्या कंपनीचे इंडिया ग्रोचे, तर आज गरज आहे सेंद्रिय शेती, काळाची गरज आहे. तोरसकर सर आहेत ज्यांच्याकडनं भागवत सरने हे प्रोडक्ट घेतलेले आहेत. तर तोरसकर सर आपल्या कंपनीमध्ये आज जेटीसी रँक वरती पण आहेत आणि स्वतः त्यांनी प्रोडक्ट वापरले आणि भागवत सरने त्यांच्याकडनं घेतल्यानंतर तुम्ही काय सांगाल सर? बोला तुम्ही पण. ज्यावेळेस सरांना मी सांगितलं की सर आपल्या प्रोडक्टचा एवढा रिझल्ट आहे खूप छान इंडिया ॲग्रोच्या, तर तुम्ही वापरा. तर सर म्हणले नाही मला रिझल्ट बघावा लागेल. मग त्याच्यानंतर सर माझ्या डाळिंबीच्या बागेकडे आले बघायला, डाळिंबीची बाग वगैरे बघितली, बाकीची पिकं बघितली. त्यानंतर सरांना विश्वास वाटला की यस आपल्या जवळचा माणूस आहे, त्यामुळे आता मी तुम्हाला म्हणजे आता एवढे सगळं तुम्ही रिझल्ट काढला, तर तुम्ही काय सांगाल शेतकऱ्यांना की बाबा आपण हे प्रोडक्ट जर वापरलं एवढं तुम्हाला मन समाधानी झालंय, बरोबर का नाही? एक नंबर, आणि एक नंबर. गेल्या वर्षी पण तुम्ही वापरला, पण गेल्या- व्हिडिओ नाही काढला, गेल्या वर्षी तर वापरलं. आता वापरला, तुमचा व्हिडिओ आपण काढला, तर तुम्ही काय सांगाल शेतकऱ्यांना? शेतकरी आजकाल काय करतोय माहितीये का, रासायनिक खतं आणि कीटकनाशके यांची फवारणी करतोय आणि त्यामुळं शेती नापीक बनते, क्षारयुक्त होते, कडक अशी बनते. आणि मग ही जर आपण भूवस्त्र वगैरे वापरला, जमीन भुसभुशीत होते, जमिनीमध्ये सगळे किडांची नाश होते आणि चांगली जमीन होते. आणि हे जे प्रोडक्ट वापरले उत्पादन क्षमता जास्त आहे, दुप्पट जवळजवळ उत्पादन क्षमता आहे. तर मला असं वाटतं की सर्व आता मला विचारतात सर्व शेतकरी तुम्ही सर काय वापरलं, एवढी गहू कसा छान आलाय, मोठा आलाय. तर इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट वापरल्यामुळे हे जबरदस्त याचा रिझल्ट आहे. तर मला असं वाटतं की त्या सर्व शेतकऱ्यांनी ह्या इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट वापरावेत आणि आपलं उत्पादन वाढवावं आणि शेती वाचवावी. विषमुक्त शेती, विषमुक्त अन्न हे निर्माण करावं, हे आपल्या हातामध्ये आहे आणि लोकांना हे चांगलं अन्न द्यावं, हे